नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासामध्ये खंड पडणं म्हणजे आपण अभ्यासासोबत केलेली बेईमानी आहे असं माझं प्रांजळ मत आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये हा खंड पडू द्यायचा नाही। हा महायज्ञ आहे, हा महायज्ञ जळत राहिला पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्या असलेला आळशीपणाचा जो काही गोष्टी असेल तो सगळं आपण तिथं आहुती दिली पाहिजे। अशा स्वरूपामध्ये भाग 2 पंचवार्षिक योजना आणि त्या स्वरूपामध्ये असलेल्या क्वेश्चनवर आज परत प्रकाश झोड टाकण्यासाठी मी इथं तुमचं पुनश्च स्वागत करतोय ज्ञानांकुर फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 आपण जास्त बघणार आहोत आणि भाग 2 मध्ये आपल्याला बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी तिथं कव्हर झाल्या नसेल, कदाचित ओव्हरलॅपिंग असेल, तर ओव्हरलॅपिंग ही असलेल्या कॉन्सेप्ट आपण सगळ्या काय करणार आहे याच्यामध्ये डिस्कस करणार आहे। मग आपण पहिला क्वेश्चन घेऊया। पहिला क्वेश्चन काय सांगतो? पहिला क्वेश्चन आहे त्या प्रकारचा, खालीलपैकी किमान खालील किमान मूलभूत सेवांपैकी कोणत्या सेवावर 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत निर्देशित केलेला कालबद्ध सामाजिक उद्दिष्टांअंतर्गत भर दिला होता? मग इथं आपल्याला 9व्या पंचवार्षिक योजनेचा संदर्भ दिला आहे आणि कोणत्या गोष्टीवर तिथं जास्त करून फोकस केलेला आहे असं तिथं क्वेश्चन विचारलेला आहे। मग इथं 9व्या पंचवार्षिक योजनेचा जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला इथं लक्षात येतंय की कोणत्या अशा योजना आहे की त्यांनी त्या प्रकारचे असलेलं काय केलेलं आहे, सामाजिक उद्दिष्टावर फोकस केलेला आहे। मग सुरक्षित पेयजल, सर्वकष आरोग्य सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सुसूत्रीकरण आणि त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। परंतु आपल्याला हे पण लक्षात आहे की 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपला मुख्य भर होता की बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या नसेल त्या गोष्टी आपल्याला परत काय करायचं आहे, रिबॉन्ड करायचं आहे। मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की मूलभूत सेवा ज्या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होत्या त्या सुरक्षित पेयजल असेल, सर्वकष आरोग्य सेवा असेल, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सुसूत्रीकरण ह्या असलेल्या 3 गोष्टीवर काय केलं होतं, आपण जास्त फोकस केलेला आपल्याला दिसून येतंय। शेवटचा असलेला जो संदर्भ होता तो माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण होतं का? नाही, बिलकुल नाही। मग आपल्याला हे काय दिसतं तर त्या प्रकारे माध्यमिक शिक्षणाचं नसून तर प्राथमिक कोणते आहे, प्राथमिक शिक्षणाच्या साठी केला गेलेला हा सार्वत्रिकरणावर केला गेलेला फोकस 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसून येतोय। कारण की काळाची गरज होती, काळामध्ये त्या प्रकारचा असलेला आपण 86व्या घटना दुरुस्तीचे ज्यावेळेस आपण बघतो तर त्याचा असलेला परिपाठ हा भले की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असेल परंतु त्याची असलेली सुरुवात ही 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली होती आणि त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणावर आपण काय करत होतो, फोकस जास्त करत होतो। म्हणून अ ब क त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे। आणि याच्या माध्यमातून पेयजलाची व्यवस्था, आरोग्याची सेवा हे सगळं करणं आपलं काय होतं, प्रायमरी बेसिसवर केल्या गेलेल्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपल्याला बघता येऊ शकतं। म्हणून त्याचं असलेलं 3 स्टेटमेंट हे काय बरोबर दिसून येत आहे। मग एसटीआय मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे। दुसरा क्वेश्चन घेऊया आपल्या हातामध्ये। दुसरा क्वेश्चन काय आहे तर भांडवली वस्तू उद्योग व पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? जसं की कालच्या असलेल्या लेक्चर्स मध्ये आपण ऑब्झर्वेशन केलं की जी पहिली व पंचवार्षिक योजना होती ती फर्स्ट 5 इयर प्लॅन्स बऱ्यापैकी काय केलं आपण, एक्झिक्यूट केलं आणि ते एक्झिक्यूट करून कृषी घटकावर, कशावर, कृषी घटकावर आपण लक्ष केंद्रित केलं। मग आता ज्या पद्धतीने आपला कृषी घटक बऱ्यापैकी डेव्हलप झाला, भारताच्या असलेल्या अनपेक्षित गोष्टी ह्याही अपेक्षेपेक्षाही चांगले आपल्याला रिटर्न्स भेटले आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठेतरी सेकंड 5 इयर प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला भारताला बिग पुश करावं लागणार होतं। कारण की भारताकडे असलेली ही जी फक्त ऍग्रीकल्चर डिपेंडन्सी होती ती कमी करायची होती। ऍग्रीकल्चर तुमची असलेली जी अक्युमुलेटिव्ह पॉवर आहे ती तुम्ही एक्झिक्यूट करत असाल तर त्याच्यातून जास्त आउटपुट भेटेल का? बिलकुल नाही। त्याच्यासाठी भारतामध्ये काहीतरी वेगळ्या स्तरावर काम करावं लागेल। याच्यासाठी सेकंड 5 इयर प्लॅन्स आपण काय केला होता, इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यामध्ये उद्योगधंद्यावर काय केलं होतं, आपण फोकस केला होता। मग त्यावेळेस आपल्याकडचे असलेले सांख्यिकी एक विषाद तज्ञ ज्याला आपण म्हणतो तर ते होते महालोबी साहेब। महालोबी साहेबांनी काय सांगितलं होतं की भारताला जर उद्योगधंद्याच्या माध्यमातून बूस्ट जेवढी भेटणार आहे तेवढी कोणत्याच असलेल्या गोष्टीतून भेटू शकत नाही। त्यांनी उदाहरण देत त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 16व्या शतकांमध्ये जर इंडस्ट्रियलायझेशनच्या जोरावर एखादा छोटासा देश संपूर्ण जगावर तिथं स्वतःचा अधिराज्य गाजू शकतो, मग आपला भारत देशामध्ये जर आपल्याला बूम करायचं असेल, आपल्याकडची असलेली इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट ही फास्ट करायची असेल
तर आपल्याला कुठंतरी उद्योगधंद्याचा असलेली पायाभूत सुविधेच्या माध्यमातून तिथे आपल्याला एक्झिक्यूट करावं लागणार आहे. अन्यथा हा आपला भारत देश मागं पडेल किंवा अन्यथा आपल्या भारत देशाची असलेली जी प्रगती अपेक्षित आहे ती अपेक्षित फुलफिल होऊ शकत नाही. त्यामुळे आपण सेकंड 5 इयर प्लॅन्स मध्ये अवजड उद्योगधंद्यावर काय केलं होता, जास्त फोकस केला होता. मग सिमेंट असेल, कोळसा असेल, तुमचे असलेले बेसिक कॅपिटल गुड्स फॉर्मेशन करणाऱ्या काही इंडस्ट्री असेल, दिस वेर द इंट्रोड्यूस बाय वे ऑफ अ पर्टिक्युलर दिस थिंग्स. म्हणून बघा सेकंड 5 इयर प्लॅन्स मध्ये आपण रूरकेला, भिलाई, त्या प्रकारचं असलेलं दुर्गापूर टू आरबीडी ज्याला मी म्हणत असतो, तर आरबीडीचा असलेला जो संदर्भ घेतो किंवा बीआरडी आहे म्हणजे भिलाई, रूरकेला, दुर्गापूर यांची स्थापना, ह्या उद्योगांची स्थापना ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. मग कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018 मध्ये क्वेश्चन होता, त्यामुळे असलेलं याचं सेकंड आन्सर असणार आहे महालोबिस. प्रतिमान किंवा महालोबिस असलेलं काय आहे ते एका प्रकारचं मॉडेल म्हणून कन्सिडर केल्या जातं. नंतर तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योग धंद्यावर भर देण्यात आलेला आहे. तोच क्वेश्चन फक्त फिरून आणलेला आहे. माझं दाखवण्याचं काम काय आहे की एकच क्वेश्चन असतो, फक्त तो टिल्ट कसा केला जातो, तो ट्विस्ट कसा केला जातो. आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, हा क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 आणि त्याच्या पहिला जो आपण बघितला हा कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2018. म्हणजे एक अंदाज बांधता येतो का की मुख्य परीक्षा राज्यसेवेची असेल त्याच्यामध्ये जर काही क्वेश्चन असेल ते तुमचं रिप्लिकेशन होतं कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्वेश्चनचं रिपिटेशन होण्याची शक्यता असू शकते. मग अशा वेळेस आपल्याकडचा अभ्यास हा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने मी का घेतोय, कारण की एखादा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला जात असेल आणि जो की पर्टिक्युलर काय असणार आहे रिपीटेड असेल आणि तो मुख्यमध्ये विचारलाय, मग आपण अभ्यास करता वेळेस फक्त सगळ्यात चुकी काय करतो, फक्त पूर्व परीक्षेची तयारी करतो आणि पूर्व परीक्षेमध्ये जे क्वेश्चन आले आहे त्याच्यावर फोकस करतो. पण त्याच्याही बियॉन्ड जाऊन मुख्य परीक्षेचेही क्वेश्चन आपल्या डोळ्याखालून गेले पाहिजे का. कधी कधी मुख्य परीक्षेचेही क्वेश्चन रिपीट जर होत असेल तर आपलं तिथं कोणत्याही प्रकारचं चुकता कामा नाही. म्हणून त्या संदर्भामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन हा कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि तोच क्वेश्चन हा इथं रिपीट झालाय की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक विकास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अवजड उद्योगधंद्यावर भर दिला, तर साहजिकच काय आहे दुसरी पंचवार्षिक योजना. म्हणून हा सिमिलर क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 4थ्या क्रमांकाचा. 12व्या पंचवार्षिक योजनेपूर्वीचे भारतीय नियोजन बाबत खालील विधाने विचारात घ्या. आता 12वी पंचवार्षिक योजना म्हणजेच काय, तर त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये जर बघायला गेलं तर 2012 पासून पुढं तर 2017 पर्यंत होणार होती, परंतु त्याच्यानंतर त्याला खंड पडलेला आपल्याला दिसून येतो किंवा ते थांबवण्यात आलेले आहे. मग अशा वेळेस 12वी योजनेच्या पूर्वी भारताचे नियोजन कशा बाबतीमध्ये किंवा खालीपैकी कोणत्या स्वरूपातलं होतं याच्यावर विधाने विचारात घ्या. मग भारताचे नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन होते, भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन होते आणि भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन होते. मग याच्यातील सत्य कोणतं आहे असं विचारायला त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण बघतो सर्व पंचवार्षिक योजनेचा आढावा, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून येते की आपल्याकडच्या असलेल्या काही ज्या योजना होत्या, ज्या पंचवार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये मूलभूतरित्या आपण बदल केला होता आणि तो मूलभूतरित्या केलेला बदल जो होता ना तो 8व्या पंचवार्षिक योजनेपासून एकदम ड्रास्टिकली केला होता आणि त्याच्या पहिलेही काही गोष्टीचं असलेलं स्वरूप आपण स्वीकारलेली होती. जसं की फॉर एक्झाम्पल 8वी पंचवार्षिक योजनेच्या पहिले भारतामध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग होतं, तर ते सेंट्रलाइज प्लॅनिंग होतं. काय होतं, सेंट्रलाइज प्लॅनिंग. सेंट्रलाइज प्लॅनिंगला आपण काय म्हणू शकतो, त्या प्रकारचं असलेलं एका प्रकारचं असलेलं सेंट्रलच्या माध्यमातून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तयार केलेलं ते प्लॅनिंग होतं. परंतु त्याच्यानंतर हे जे सगळं होतं त्याला कुठेतरी छेद देण्यात आला, कारण की आपलीकडची जी इकॉनॉमी आहे ती 8व्या पंचवार्षिक योजनेपासून ओपन करण्यात आली. मग ओपन करण्यात आलेल्या ह्या योजनेला किंवा ओपन करण्यात आलेल्या ह्या इकॉनॉमीला कुठेतरी इंडिकेशन देणं गरजेचं होतं. परिणाम स्वरूप 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये संपूर्णरित्या आपण कोणत्या पद्धतीचं प्लॅनिंग एक्झिक्यूट केलं, तर ते म्हणजे काय, तर एका स्वरूपातलं इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. कोणतं, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. कोणतं, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. हे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे सूचक स्वरूपातलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर काय बनतंय, मॅन्युफॅक्चर काय होतंय, कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, कोणत्या सेक्टरवर लक्ष केंद्रित करताय.
मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की पर्टिक्युलर असलेल्या काही गोष्टी ते इंडिकेट करत होते आणि त्या इंडिकेशनच्या आधारावर आपलं इंडियन गव्हर्नमेंट आता काय करणार होतं, जे पण प्रायव्हेट सेक्टर तयार होणार होतं त्या प्रायव्हेट सेक्टरला आपण इंडिकेशन देत होतो की आता हे बनवा ते बनवा, का बरं बनवू नका, कोणत्या गोष्टी बनवल्या पाहिजे, मार्केटमध्ये काय चालतं, हे सगळं इंडिकेशन देण्याचं काम आता कोण करणार होतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करणार होतं. पहिलं जी तुमची असलेली योजना होती पंचवार्षिक योजना ती सेंट्रलाइज स्वरूपातली होती, म्हणजे त्या प्रकारचं असलेलं सोशलाइज इकॉनॉमी होती. कशी होती, सोशलाइज, म्हणजे त्याला आपण समाजवादी असलेली विचारसरणीची अर्थव्यवस्था. नंतर काळ बदलला आणि आपण 8व्या पंचवार्षिक योजनेपासून जो काही बदल स्वीकारला त्याच्यातून ओपन इकॉनॉमी स्वीकारली आणि 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्केटच्या ओरिएंटेशनने करायला लागलो. मार्केटमध्ये डिमांड काय, मार्केटमधला सप्लाय काय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बांधून आपण ह्या सगळ्या गोष्टी 8व्या पंचवार्षिक योजनेपासून ड्रास्टिकली बदललेलं दिसून येत आहे. म्हणून आपलं जे भारतीय नियोजन आहे ते कसं आहे, सूचक आर्थिक नियोजन आहे. सूचक म्हणजे त्यांना कंटिन्यू इंडिकेशन दिल्या जात आहे की हे बदला. आता बघा एआयचा असलेला जनरेशन चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेलं मॅन्युफॅक्चर असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युटिलायझेशन असेल, डिजिटल इकॉनॉमीचं असलेलं इरा असेल, तर अशा वेळेस भारताने काय स्वीकारावं, कोणत्या गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजे की ज्याच्या माध्यमातून भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेला वेगळी कलाटणी भेटू शकते. मग अशा स्वरूपामध्ये आपलं जी इकॉनॉमी आहे ती कशी आहे, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग्स आहे. मग आता आपण कोणतं फॉलो करतो, इंडिकेटिव्ह अकॉर्डिंग टू मार्केट ओरिएंटेशन्स. त्याच्यानंतर भारतीय नियोजन हे कसं आहे, भौतिक नियोजन आहे. भौतिक नियोजन म्हणजे काय की आपल्याकडच्या असलेल्या ज्या काही गोष्टी बनल्या जातात ते एक भौतिक स्वरूपातल्या आपल्याला तिथं कन्स्ट्रक्ट करावं लागतं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल जशी मार्केटची डिमांड आहे त्या पद्धतीचं मॅन्युफॅक्चर करणं. मग भौतिक नियोजनामध्ये काय असणार आहे की तुमचं इंडस्ट्रियलायझेशन स्थापन करणे, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे, सोबतच ज्या काही तुमच्या असलेल्या डिमांडेबल असलेल्या काही ज्या गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टीचं असलेलं फुलफिलमेंट करणं. म्हणजे एका प्रकारचं असलेलं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त फोकस करणे आणि त्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून अक्युमुलेटिव्ह जी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज असेल ती प्रॉपरली एक्झिक्यूट करणे, हे सगळं भौतिक नियोजनामध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. आणि त्यासोबतच सामाजिक नियोजन पण आपल्याकडे आहे. सामाजिक नियोजन म्हणजे काय की आपल्या भारत देशामध्ये सगळे श्रीमंत आहे का, हो नाही. सगळेच काय त्या प्रकारचे इंडस्ट्रियलाइज्ड आहे का, नाही. भारतामध्ये गरीब लोक पण आहे. मग गव्हर्नमेंट त्याच्यावर काय लावतं, मोठमोठ्या लोकांच्या याच्यावर टॅक्स लावतं. टॅक्स लावून त्या प्रकारचं गव्हर्नमेंट कलेक्ट करतं आणि गव्हर्नमेंट त्या पद्धतीच्या असलेल्या शासकीय योजना वापरतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून एका साईडला टॅक्स लावणं, दुसऱ्या साईडला गरीब लोकांना विविध पैशाच्या माध्यमातून मदत करणं, म्हणजे सामाजिक स्वरूपातल्या ह्या सगळ्या युटिलायझेशन पॉलिसी इंडियन गव्हर्नमेंट करताना आपल्याला दिसून येते. सोबतच त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर विविध जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याचं असलेलं युटिलायझेशन सामाजिक स्वरूपामध्ये डिस्ट्रीब्यूट कसं केलं जाईल याच्यावरही आपलं इंडियन गव्हर्नमेंट काय करतंय, प्लॅनिंगच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करताना दिसून येते. म्हणून हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येते. मग 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत ह्या आपण सगळ्या गोष्टी काय करत होतो, फॉलो करताना आपल्याला तिथं दिसून येतं. म्हणून वरील काय आहे, सर्व आन्सर तिथं असणार आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं हे चौथा क्वेश्चन आपल्याला दिसून येतो. पुढचा क्वेश्चन काय आहे, प्रादेशिक विषमतेच्या समस्या दूर करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन असावा म्हणून 6व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पुढील पैकी कशाचा स्वीकार करण्यात आलेला आहे, वनसेवा मुख्य परीक्षा 2017. मग आता इथं संदर्भ येतो एक विशेष स्वरूपातल्या पंचवार्षिक योजनेचा, तो म्हणजे काय आहे, 6व्या पंचवार्षिक योजनेचा. भारतामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर कन्झिक्युटिव्हली पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, त्याच्यानंतर असलेला तिसरं म्हणजे रोलिंग प्लॅन्स जो होता, त्याच्यामध्ये थर्ड याच्यामध्ये म्हणजे 66 ते 69च्या काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. आणि हरित क्रांती होत असताना आपल्या भारत देशामध्ये पर्टिक्युलर जो एरिया होता तो एरिया खूप सुजलाम सुफलाम झाला. जसे की पंजाबचा एरिया असेल, हायली फर्टाईल लँड्स होती, सोबतच त्या प्रकारचं इरिगेशनची जी अवेलेबिलिटी जी होती तीही तिथे डेव्हलप झाली होती. ह्या सगळ्या कारणामुळे काय झालं की त्या हरित क्रांतीचा प्रत्येक राज्यातल्या काही मोजक्याच गोष्टींना किंवा मोजक्याच भागांना त्याचा फायदा झाला. जसे की उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर तुमचं असलेल्या महाराष्ट्राच्या रिजन मध्ये पश्चिम महाराष्ट्र बघतो तर तिथं इरिगेशन चांगलं आहे. इरिगेशन चांगलं असल्यामुळे तिथं फर्टिलायझेशनचं युटिलायझेशन जास्त आहे याच कम्पेअर टू मराठवाडा.
मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर ही रिजनल डिस्पॅरिटी क्रिएट झाली. रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे काय, तर प्रादेशिक विषमता. मग हे रिजनल डिस्पॅरिटीमुळे काय होतं की एकमेकांबद्दल असलेले हेवे दावे चालू होता. मग याच्यामुळे कुठेतरी जे सोशल टेन्शन आहे ते सोशल टेन्शन वाढताना आपल्याला काय होतंय, दिसून येते. मग ह्या सगळ्या अनुषंगाने आपण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काहीतरी बदल केला आणि बदल करून असं दाखवण्याचा प्रयत्न केला, किंबहुना अशा शासकीय योजना तयार केल्या की ज्याच्या माध्यमातून आपली जी रिजनल डिस्पॅरिटी आहे ती रिजनल डिस्पॅरिटी काय होईल, कमी होईल. एकमेकांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक प्रदेश हा समतोल स्वरूपामध्ये विकसित झाला पाहिजे. सगळंच त्या प्रकारचं असलेले इरिगेशनचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात व्हायला पाहिजे का, बिलकुल नाही. तो मराठवाड्यामध्ये झाला पाहिजे, विदर्भामध्ये झाला पाहिजे. म्हणजे प्रादेशिक समतोलता प्रस्थापित करण्याचा आपण काय केलंय, 6व्या पंचवार्षिक योजनेमधून सुरुवात केलेली आहे. मग अशा वेळेस तुमची 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असलेले कोणते कोणते घटक आहे की ज्याच्या माध्यमातून आपण हे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. मग प्रादेशिक क्षेत्रनिहाय योजना, येस ऍब्सोल्युटली. प्रदेशानुसार आपण योजना तयार करायला लागलो. जसे की फॉर एक्झाम्पल जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की इथं आणि विशेषतः इथं आणि इथं याच्यामध्ये महाराष्ट्र विभागला आहे. हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. मग आता प्रत्येकाचं क्षेत्र कसं आहे, वेगवेगळं आहे. मग ह्या क्षेत्राची रिक्वायरमेंट काय, तर पाण्याची कमतरता. मग इथं काय द्या, पाण्याची सुविधा द्या. क्षेत्रनिहाय आपण योजना तयार करायला लागलो. इथं पाण्याची उपलब्धता जास्त आहे, परंतु पाण्याची उपलब्धता जास्त असेल तर फर्टिलायझेशनचं युटिलायझेशन जास्त होईल. मग फर्टिलाइज जास्त यूज करायला जाईल तर तुमची जी फर्टाईल लँड आहे ती कन्वर्ट होऊ शकते अनफर्टाईल मध्ये, कारण की एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझेशन मुळे. मग इथं आपण वेगळ्या पद्धतीचं असलेलं पीक पद्धती लावायला देणार. त्याच्यानंतर इथं जर आपल्याला माहिती आहे की पाण्याची कमतरता आहे, सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी नाहीये, इथं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, मग इथं करा ना आपण काहीतरी. मग अशा पद्धतीने प्रादेशिक किंवा क्षेत्रनिहाय आपण काय कार्य चालू केला, तर इथं योजना लागवायला सुरुवात केली. सोबत त्या प्रकारचं असलेलं उपक्षेत्र दृष्टिकोन जो क्षेत्र योजनेच्या देशव्यापी विकास योजनेशी काय आहे, सांगड घातलेला असेल. मग अशा प्रकारचा असलेला सब रिजनल प्लॅन्स आपण तिथं तयार केले आणि रिजन वाईज त्या प्रकारच्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन केलं. म्हणजे याच्याने दोन गोष्टी झाल्या. एक तर क्षेत्रनिहाय योजनेचा वापर करून संपूर्ण जो स्पेक्ट्रम आहे तो कव्हर केला, आणि सेकंड थिंग उपक्षेत्र दृष्टिकोन वापरून सब रिजनल जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा वापर करून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. मग याच्यामध्ये ही गोष्ट का नाही केली आहे की सखोल कृषी तालुका योजना. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर जे संदर्भ येतो तर त्यावेळेस सखोल कृषी तालुका योजना ही आपण लॉन्च केली नाहीये, म्हणून आपण अ आणि क आपल्याला तिथं दिसून येते. मग अ आणि क कुठं आहे, तर 4थ्या क्रमांकाचं ऑप्शन आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने सखल कृषी तालुका योजना हे करणं पॉसिबल नव्हतं, कारण की प्रत्येक तालुक्याची पॉसिबिलिटी की तिथं ते इम्प्लिमेंट करणं हे योग्य नव्हतं. आपण क्षेत्रनिहाय प्रदेशनिहाय आपण काय केलं होतं, डिसाईड केलं होतं. मग आता ह्या प्रदेशामधले जे काही महत्वाचे तालुके आहेत त्याच्यावर इम्प्लिमेंट करणार होतो. प्रत्येक तालुक्याला जर करायला गेलं तर वेदर इट इज अ कम्फर्टेबल टू अस, वेदर इट इज अफोर्डेबल टू अस, हा सगळा क्वेश्चन मार्क तयार होता. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम्स आपण काय केलेला आहे, सॉर्ट आउट केलेला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात. मग याचा आन्सर असणार आहे 4थ्या क्रमांकाचा अ आणि क असणार आहे. पुढचा आहे योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना या काळात राबवल्या गेल्या होत्या. आता माझ्याकडनं आता थोड्या पूर्वी जे रुलिंग प्लॅन तोंडात आला होता 66-69 मध्ये, तो रुलिंग प्लॅन नाही, त्या प्रकारचा आपण काय म्हणतो, हॉलिडेज म्हणतो, प्लॅनिंग हॉलिडेज म्हणतो ते म्हणलं जातं. आणि रुलिंग प्लॅन 6व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये झालेला दिसून येतो किंवा नंतरच्या काळामध्ये दिसून येतोय. मग योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजनाला या काळामध्ये राबवल्या गेल्या. तर कोणता होता, तर 66 ते 69 मध्ये आपल्याला दिसून येतो. इथे कुठेतरी ना इंडियाचा कॉन्फिडन्स आहे ना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कन्वर्ट झाला होता. पहिली पंचवार्षिक योजना सक्सेसफुल झाली, दुसरी असलेली योजना बऱ्यापैकी सक्सेसफुल होताना आपल्याला दिसून येते. परंतु हे दोन गोष्टी करता वेळेस आपल्याला काहीतरी वेगळं करायच्या ह्या भूमिकेमध्ये भारताच्या ज्या कशा रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित झालं नाहीये. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपल्याकडचं असलेलं चीनचं युद्ध, त्याच्यानंतर पाकिस्तान सोबत असलेलं युद्ध, ह्या सगळ्या गोष्टीमुळे भारताचा असलेला जो एक्सपेंडिचर होता तो एक्सपेंडिचर तिकडं हे झाला, कन्वर्ट झाला.
मग आपल्या भारतामध्ये अजून त्या प्रकारचा दुष्काळात 13वा महिना जसं म्हणतो त्या पद्धतीने भारतामध्ये पण काय झाल्या पर्टिक्युलर असलेल्या जी काही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ऍग्रिकल्चरवर डिपेंड होती ती कमी होताना आपल्याला दिसून येते. मग ह्याच काळामध्ये आपण कुठेतरी त्या स्वरूपातला प्लॅन हॉलिडेज घेतला पंचवार्षिक योजनेचा आणि आपण कुठेतरी काय केलं होतं वेगळ्या पद्धतीने आपण एक्झिक्यूट करू असं समजण्याचा प्रयत्न केला. मग ह्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे काय हरित क्रांती. काय झाली हरित क्रांती. मग हरित क्रांती ह्या 1966च्या काळामध्ये आपल्याकडं बोरलॉग यांनी काय केलं होतं ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून स्वामीनाथननी तयार केलेल्या काही ज्या गोष्टी होत्या तर त्याच्या असलेल्या ह्या मिक्स ब्रीड तयार केलं आणि बुटक्या जातीचे गव्हाची निर्मिती केली आणि भारतामधून एक एक्सेस अमाऊंट मध्ये किंवा जास्त आपण ज्याला म्हणतो की कमी लँड मध्ये हायेस्ट हिल्ड व्हरायटी HVY ज्याला म्हणतो आपण HVY अशा प्रकारचा हाय व्हरायटी इल्ड जी बी आहे ती तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून प्रोडक्शन हे आपण हाय लेवलवर घेऊन गेलेलं आपल्याला दिसून येतं. हे कशामुळे शक्य झालंय स्वामीनाथन सरांमुळे झालेलं आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने हरित क्रांती आणि हरित क्रांतीचा संदर्भ जेव्हा येतो तर हे सेकंडच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन तो म्हणजे काय आहे 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता या संकल्पनेच्या पुढील बाबीवर भर देण्यात आलेला होता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2017चा. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की भारताने विशेषतः अधिक सर्वसमावेशकता ह्या संकल्पनेवर जास्त फोकस केला 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि त्या इन्क्लुजनच्या असलेल्या माध्यमातून भारत काय करू शकतो मग तो इन्क्लुजन बाय जिओग्राफिकली इन्क्लुजन होतं बाय इकॉनॉमिकल इन्क्लुजन होतं सगळ्या आस्पेक्टनी आपल्याला काय करायचं होतं इन्क्लुजन्स करायचं होतं सगळ्या लोकांचं. मग अशा संदर्भामध्ये ह्या सर्वसमावेशक गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आला होता तर पहिलं आहे समावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. यस ऍब्सोल्युटली. समावेशकता म्हणजे काय तर समाजातील विविध घटकातील समानता. त्याच्यानंतर क आहे सर्वसमावेशकता म्हणजे काय क्षेत्रीय समतोलता आणि उत्पन्न विषमतेवर भर. ह्या चारही गोष्टी काय केल्या होत्या याच्यामध्ये स्वीकारलेल्या होत्या कारण की ह्या ज्या गोष्टी आपण स्वीकारत असेल ह्या सगळ्या गोष्टी काही निर्मूलन करणे काही इन्क्लूड करणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा आपण करू तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये समावेशकता खऱ्या अर्थाने काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. मग अशा पद्धतीने भारतातील समाज जी समावेशकता होती ती समावेशकता आपण अशी केली होती म्हणून अ ब क ड हे काय आहे सर्व बरोबर याच्या अंतर्गत येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण हे सगळं एक्झिक्यूट केलेलं होतं. पुढचं आहे 11व्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात म्हणजे 7 ते 12 संकल्पना ही होती. कालच्याच असलेल्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं तर 11व्या पंचवार्षिक योजनेचं राज्य सेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन काय होतं तर जलद सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हा त्याचा असलेला होता फास्टर इन्क्लुसिव्ह ग्रोथ. परंतु नंतरच्या काळामध्ये फास्टर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ अशा प्रकारे भाष्य केलं आहे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणून याचा 8व्याचा क्वेश्चन असणार आहे 3 क्रमांकाचं. पुढचा क्वेश्चन 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला या मागचे असलेले प्रमुख कारण म्हणजे काय. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने बऱ्यापैकी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचे वारे तिथं आपल्या भारतामध्ये व्हायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये विशेषतः एलपीजीचं आपण जेव्हा ऍडॉप्शन केलं तर एलपीजीच्या माध्यमातून इंडियामध्ये इकॉनॉमिकल रिफॉर्म्स बऱ्यापैकी झाले आणि ह्या इकॉनॉमिकल रिफॉर्म्स मध्ये सगळ्यात मोठं सेक्टर जर काही असेल तर ते म्हणजे काय आहे सर्व्हिस सेक्टर. कोणतं सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण काय म्हणतो सेवा क्षेत्र. मग हे जे सेवा क्षेत्र होते तर त्या सेवा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की ह्या सेवा क्षेत्राचं असलेलं प्रमोशन आणि त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये त्याचं जे इन्क्लुजन ऑर्डर होती तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त बूम आपल्याला दिसून येते ती कोणत्या योजनेमध्ये तर 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत. मग 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असं काय झालं कशामुळे झालं तर हे सगळं बेसिक झालं ते म्हणजे काय की शासनाकडून काय झालं होतं वेतनामध्ये मोठी वाढ झाली होती आणि शासनाने बऱ्यापैकी काय केलं होता खर्च देखील केला होता आणि शासनाने केलेला खर्च हा सेवा क्षेत्रांसाठी कसा युजेबल आहे हा तिथं काय केलं होतं जास्त फोकस केला होता. म्हणून तिथं सेवा क्षेत्र बूम झालं आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या इंडियामध्ये बऱ्यापैकी काय झालेली आहे ग्रोथ झाली आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये पैसा ओतत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही डेव्हलपमेंट अप्रोच राहील असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून गव्हर्नमेंटने तिथं काय केलं होतं बऱ्यापैकी वेतनामध्ये वाढ केलेली आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा प्रकारचा असलेला 9वा क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. पुढचा आहे 10वा क्वेश्चन खालील विधाने विचारत घ्या. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017चा आहे.
9व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट समानता आणि सामाजिक न्याय सहवृद्धी आहे. येस, ऍब्सोल्युटली. कालच आपण बऱ्यापैकी चर्चा केली होती की 9व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट तेच होतं. काय होतं की मुख्य उद्दिष्ट होतं समानता आणि सामाजिक न्याय सहवृद्धी. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एलपीजी अडॉप्ट केल्यामुळं डिस्पॅरिटी तयार झाली होती. कोणाकोणामध्ये? तर इंडस्ट्रियलायझेशन असलेल्या एरियामध्ये आणि नॉन इंडस्ट्रियलायझेशन एरियामध्ये. त्यामुळे कुठेतरी लोकांच्या उत्पन्नामध्ये दरी वाढताना आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपण 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याला रिफॉर्म केलं आणि सांगितलं काय, समानता ठेवायची आणि सामाजिक न्यायाची वृद्धीही तिथं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. 10व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत उत्पादनामध्ये सरासरी वृद्धी किती टक्के गाठायची आहे? 8% साध्य करणे. ऍब्सोल्युटली. आता इंडियाकडे बऱ्यापैकी स्वतःच असलेलं इंडस्ट्रियलायझेशनच्या पॉलिसी तयार झाल्या होत्या. सोबतच भारतामध्ये ज्या काही बऱ्यापैकी गोष्टी ऑलरेडी एक्झिस्टेड होत्या, त्या एक्झिस्टेड असलेल्या गोष्टीला आपल्याला काय करायचं होतं? प्रमोट करायचं होतं. स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, लार्ज स्केल इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्या इंडस्ट्रीज असलेली जी अवेबिलिटी होती, त्या अवेबिलिटीच्या माध्यमातून आपल्याला त्याला एक्झिक्यूट करायचं होतं. परिणामी हेही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आपल्याला दिसतंय. लास्ट स्टेटमेंट आहे 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत जलद आणि अधिक समावेशक कृतीला महत्व देण्यात आलेलं दिसून येतं. हेही तिन्ही स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे बरोबर विचारल्या कारणामुळं वरील पैकी सर्व हे त्याचं काय असणार आहे? आन्सर तिथं असणार आहे. त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 11वा क्वेश्चन काय आहे? सामाजिक न्याय व समानतेसह वृद्धी आत्ताच झालेलं आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आला? टॅक्स असिस्टंट मेन्स 2017. कोणती होती? 9वी पंचवार्षिक योजना. आलं लक्षात? चला पुढचा क्वेश्चन. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पश्चिम जर्मनीच्या साह्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबविण्यात आलेला आहे? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर अशा प्रकारचा असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येते की ह्या पद्धतीचे असलेले बनवलेले दिसून येत आहे. मग आपल्याला इथे फक्त कोणाबद्दल विचारलेलं आहे? रूरकेलेच्या म्हणजे जर्मनीच्या साह्याने कोणता प्रकल्प स्थापन झाला आहे? तर लक्ष ठेवायचा तो कोणता आहे? रूरकेला. मग रूरकेला आरचं त्या प्रकारचं जर्मनी. मग इथं लक्षात मी असं ठेवलं होतं की जे फॉर आर जे असं लक्ष ठेवा. ऍक्च्युअल जर्मनी जी पासून स्टार्ट होतं, परंतु लक्ष ठेवण्यासाठी जे, मग आर जे म्हणून लक्ष ठेवायचं. मग त्या प्रकारचं असलेला संदर्भ लक्षात येऊ शकतो. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचं असलेलं मग भिलाई जे आपण म्हणतो, तर मग भिलाई कोणाच्या मदतीने आणि त्या प्रकारचं असलेलं तिथं दुर्गापूर कोणाच्या मदतीने? तर लक्ष ठेवायचं दुर्गापूर हे ब्रिटनच्या मदतीने आणि हे रशियाच्या मदतीने करण्यात आलेलं आपल्याला दिसून येणार आहे. मग इथं फक्त बरोबर कोणतं आहे? तर बरोबर फक्त क आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? हे शॉर्टकट्स लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. येतं लक्षात? मी असं लक्षात ठेवलं होतं की आरचं इकडं शिफ्ट करायचं आणि बी इकडं शिफ्ट करायचं. अशा प्रकारे लक्ष ठेवू शकता तुम्ही. चला पुढं. भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये डायड्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आलेला आहे. STIMS 2017. मग आता ह्या संदर्भामध्ये काय आहे की आर्थिक नियोजनामध्ये आपण काय उद्दिष्ट ठेवून करत होतो? कारण की भारताने तर समाजवादी विचारसरणी स्वीकारली होती आणि ह्या समाजवादी स्वीकारणीच्या माध्यमातून भारतातल्या काही उद्दिष्टांची पूर्तता हो ही आपल्याकडे काय होती? अपेक्षा होती. परिणाम स्वरूप आपल्याकडच्या असलेल्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्टांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहे की त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून काय? विषमता कमी करणे, त्याच्यानंतर समाजवादी समाजाची रचना स्थापन करणे, सोबत शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये समान संधी निर्माण करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या होत्या? याच्या अंतर्गत स्वीकारल्या होत्या. कारण की अल्टिमेटली आपल्याला सांगितलं होतं की युझिंग द प्रॉपर रिसोर्सेस विदिन द इंडिया दॅट कम्स द नेचर ऑफ द इंडिया असं म्हटलं गेलं होतं. म्हणजे खरं भारताचं नेचर कधी असेल? जर तुम्ही रिसोर्सचा प्रॉपरली युटिलायझेशन करत असाल तर. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आर्थिक नियोजनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या दिसून येत आहे. 14वा क्वेश्चन काय आहे? सामाजिक आर्थिक लिंग सबलीकरण काय? सामाजिक आर्थिक लिंग सबलीकरण ह्या स्त्रियांच्या सबलीकरणाच्या त्रिसूत्री योजना होत्या. त्या कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारण्यात आल्या? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 आहे. कालच आपण चर्चा केली होती की 10वी पंचवार्षिक योजना फार महत्वाची होती. 10वी पंचवार्षिक योजनेअंतर्गत आपण महिला सबलीकरण, त्याच्यानंतर कृषी घटक आणि रोजगार निर्मिती ह्या 3 घटकावर जास्त फोकस करण्यात आला होता. महिला सबलीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांचं सामाजिक सबलीकरण, त्याच्यानंतर आर्थिक सबलीकरण आणि लिंग सबलीकरण म्हणजे जेंडर त्या प्रकारचं असलेलं एम्पॉवरमेंट,
ह्या 3 गोष्टीवर काय केलं होतं, फोकस केलं होतं. म्हणून इथं आन्सर असणार आहे 10वी पंचवार्षिक योजना, जी की फार महत्वाची होती, फार इम्पॉर्टंट होती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला 15वा क्वेश्चन बघायचा आहे. सिंचनाला खालील कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे? जर तुम्ही बघितलं तर भारताच्या असलेल्या इरिगेशनवर जास्त फोकस केला गेलेला आहे. तो म्हणजे काय, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. का? कारण की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसतंय की कृषी घटकावर आपला काय होता, फोकस जास्त होता. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला कृषी घटकाला काय लागतं, पाणी लागतं, म्हणजेच काय लागतं, सिंचन लागतं. मग सिंचनासाठी आपण त्या प्रकारचे असलेले धरण पण देखील बांधलेले होते. मग धरणामध्ये त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही बघायला गेलं तर भाकरा नांगल प्रकल्प असेल, कोसी रिव्हरवर प्रकल्प असेल, अशा विविध प्रकारचे असलेले नियर टू बी 4 प्रकल्प आपण भारतामध्ये काय केले होते, एक्झिक्यूट केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग भाकरा नांगल असेल, कोसी रिव्हरवर असेल, दामोदर रिव्हर असेल, ह्या सगळ्या रिव्हरवर आपण कंटिन्युअसली कन्स्ट्रक्शन करत गेलो आणि ज्याच्या माध्यमातून भारतातला सिंचन व्यवस्था बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या 2016 मध्ये क्वेश्चन विचारला होता की कोणती होती ती योजना. मग प्रथम योजना पंचवार्षिक योजना आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे 16 क्रमांकाचं, आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने काय, आर्थिक बाबीतील बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने डॅश काळामध्ये कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान यावर काय केलेलं आहे, राष्ट्रीय मिशन म्हणून चालू केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीच्या असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या 2016 मध्ये क्वेश्चन विचारलाय की आर्थिक बाबीच्या संदर्भातील कॅबिनेट समितीने डॅश काळामध्ये, मग कोणत्या काळामध्ये, तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान ह्या संदर्भातली ही जी राष्ट्रीय मिशन आहे, तर राष्ट्रीय मिशनचा असलेला संदर्भ आपल्याला तिथे लागतोय. ती म्हणजे काय असणार आहे, तर पर्टिक्युलर 11वी पंचवार्षिक योजना त्याच्यामध्ये दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचं असलेलं 16वा हा क्वेश्चन आपल्याला दिसून येतोय. 17वा क्वेश्चन काय आहे, 12वी पंचवार्षिक योजना तयार करत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. सिंपल आहे, 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये पीएम साहेब होते. पीएम साहेब त्या पद्धतीचे असलेले नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. मग कोण होता पीएम, तर नन अदर दॅन डॉक्टर मनमोहन सिंग होते. आणि त्याच्यानंतर काळ बदलला आणि बीजेपीचं सरकार आलं आणि बीजेपीने त्या नीती आयोगाला म्हणजे नीती आयोग येऊन नियोजन आयोग रिप्लेस केले आपल्याला दिसून येते. 18वा क्वेश्चन काय आहे, पुढील 2 विधानापैकी कोणते खरे आहे, वन सेवा मुख्य परीक्षा 2016चा. भारतातील योजनांचे उद्दिष्ट राष्ट्रांच्या निर्देश तत्वापेक्षा उद्दिष्टामध्ये अधिक अंतर्भूत आहे. प्रथम 8 योजनांमध्ये सार्वजनिक उद्योगांच्या विकासावर जो की आता सूचनात्मक अशा विचारावर काय झालेला आहे, स्विच झालेला आहे. म्हणजे जसं की इथं विचारलेलं आहे की 8व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिले आपल्याकडचा जो विचार होता तो कसा होता, एका प्रकारचा असलेला समाजवादी विचार होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी भांडवलशाही विचारावर आपण काय झालेलो आहे, इथं स्विच केलेला आहे. मग अशा प्रकारचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. मग याच्यामध्ये काय दिसतंय की तुमचं असलेलं ब स्टेटमेंट काय आहे, फक्त बरोबर आहे, अ स्टेटमेंट चुकीचं आहे. का? भारतातील योजनांचे उद्दिष्ट हे राज्यांच्या निर्देश तत्वापेक्षा उद्दिष्टांमध्ये काय होते, अधिक अंतर्भूत होते. अशा प्रकारचं हे म्हणणं चुकीचं आहे. का म्हणणं चुकीचं आहे? कारण की त्या प्रकारे राष्ट्रांचे निर्देशक तत्व हे महत्वाचे होते ऍज कम्पेअर टू उद्दिष्टांच्या असलेल्या अंतर्भूत काही गोष्टींमध्ये. आपल्याला देशाचा प्रगती करायची होती, इंडिव्हिज्युअल आकडे फक्त वाढवायचे नव्हते. तर आपल्याला त्या प्रकारचे त्यांचे जे उद्दिष्ट होते ते आपल्याला साध्य करायचे होते. म्हणून बे हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर आहे 19वा क्वेश्चन, खालील विधाने विचारत घ्या. एसटीएमएस 2016चा क्वेश्चन आहे. वृद्धी, सहज सामाजिक न्याय व समानता यावर 9व्या योजनेमध्ये तिथं भर दिला होता. 10व्या योजनेअंतर्गत अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीवर दर हा 8% उद्दिष्ट होते. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की त्या प्रकारचं लक्ष ठेवायचं आहे. कसं, तर तुमची असलेली 10वी 11वी 12वी 8 9 8 अशा प्रकारचा असलेला संदर्भ लागतो. 10वीचा असलेला किती आहे, 8% आपल्याला अचीव्ह करायचं होतं. 11वीचं 9% आणि 12वीचं किती आहे, 8%. मग हे ब स्टेटमेंट बरोबर आहे. पायाभूत विकास यावर दुसऱ्या योजनेमध्ये भर देण्यात आला आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का? कारण की पायाभूत विकास नाहीये, तर अवजड उद्योगांवर फोकस करण्यात आलेला आहे. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. वृद्धी सह सामाजिक न्याय सह समानता यावर हे 9वं हे होतं. म्हणून अ आणि ब काय आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येतं. कारण की इथं अवजड उद्योग आहे, तिथं पायाभूत विकास या प्रकारचा नाव शब्द तिथं दिलेला नाहीये. आलं लक्षात? चला
मग अशा पद्धतीचे असलेले हे जे आपण क्वेश्चन बघतोय ते 19 क्वेश्चन मला भेटले. पहिले त्या प्रकारचे 20 आणि हे 19 म्हणजे नियर टू बी 39 जे क्वेश्चन होते ते 39 क्वेश्चन सम हाऊ पेरिफेरल गोष्टीमध्ये विचारलेले आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, जे काही गोष्टी असेल जसं की PDF असेल किंवा काही गोष्टी असेल तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, ते तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करा आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी वाचत चला, रीड करत चला आणि कंटिन्युअसली वाचन करून त्याचं अनालिसिस करायचा प्रयत्न करा. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, MCQ सॉल्व्ह करा आणि याच्या माध्यमातून काय होतं की तुमची स्वतःची एक थिंकिंग ॲबिलिटी जी होती ती वाढताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून काय होईल बऱ्यापैकी तुमच्या असलेल्या गोष्टी तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सॉर्ट आउट करता येईल. ठीक आहे, मग भेटूया आपण पुढच्या सेशन्सला. तोपर्यंत कीप स्टडी, बी हॅपी. थँक्यू सो मच.